हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज उठलो होतो आपण 5:45 वाजता आणि उठून आवरावर करून टॉयलेटने जाऊन येऊन ब्रश वगैरे करून आपण चाललेलो जिमसाठी. कारण या आठवड्यात आपल्या जिमला 4-5 दिवस जरा गॅप पडलेला आणि एकदा की आपण लगेच जिमवर पण पोहोचलो. आणि जिमवरती आल्यानंतर आपण लगेच आल्या वॉर्मअप करायला पण सुरुवात केली. कारण कोणताही वर्कआउट सुरू करण्याच्या अगोदर वॉर्मअप करणे हे खूप महत्वाचं असतं. वॉर्मअप करण्याचा हा एक आपल्याला फायदा असतो की आपली पूर्ण बॉडी आणि बॉडीचे मसल ऍक्टिव्ह होतात. आणि एकदा की पूर्ण आपली बॉडी ऍक्टिव्ह झाली की परत कोणताही वर्कआउट हार्ड वर्कआउट करण्यासाठी आपल्याला एनर्जी आल्यासारखं फील होतं. आणि आज होता आपला चेस्ट डे. वॉर्मअप झाल्यानंतर म्हणून लगेच आपण डिप्स वगैरे मारायला सुरुवात केली. आणि डिप्स झाल्यानंतर लगेच आपण जोर पण मारायला सुरुवात केली. आणि जोर मारल्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. आणि यानंतर आपण पहिला सेट घेतला तो डंबल प्रेस प्लेन बेंचवर. या व्हेरिएशन मध्ये 3 सेट घेतले. त्यानंतर दुसऱ्या व्हेरिएशन मध्ये घेतला इन्क्लाइन बेंच डंबल प्रेस आणि यामध्ये पण 3 सेट घेतले. आणि तिसऱ्या व्हेरिएशन मध्ये आपण डिक्लाइन बेंचवर 3 सेट घेतले. आणि चौथ्या व्हेरिएशन मध्ये चेस्ट मशीन फ्लायवर आपण 3 सेट घेतले. आणि आजच्या चेस्ट वर्कआउट साठी एवढे व्हेरिएशन सफिशियंट होते. आणि हे झाल्यानंतर पोरांसाठी 3 सेट घेतले. आणि लगेच आपण स्ट्रेचिंग करायला पण सुरुवात केली. स्ट्रेचिंग करण्याचा हा फायदा असतो की आपले मसल लॉक झालेले पूर्ण रिलॅक्स होतात. आणि स्ट्रेचिंग करून डायरेक्ट थेट घरी येऊन आपण डाएटवर ताव मारायला सुरुवात केली. आणि जेवढा वर्कआउट महत्वाचा आहे तितकंच डाएट ही महत्वाचा आहे. आणि आपला डाएट करून आपण लगेच कॉलेजला जायच्या तयारीला लागलो. आणि कॉलेजचं टाइम पण झालेलं. आणि लाईक फॉलो करायला तेवढं विसरू नका. कमेंट करून नक्की सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते. आणि आजचा ब्लॉग आपण इथे समाप्त करतोय.